प्रचाराच्या मुद्द्यावर तुम्ही फिरतात, तुम्ही जेव्हा जातात, मी तुमची भाषणं काही बघतोय गेल्या काही दिवसांत, आमचा फोकस आम्ही तुमच्या भाषणामध्ये बघतो, तुम्ही कामं, रस्ते, विकासाच्या बद्दल बोलतात. पण दुर्दैवाने तो इतर प्रचारांमध्ये दिसत नाही. इतर वेळेसही अजूनही महाराष्ट्राचं राजकारणमध्ये म्हणजे तुम्ही तर आता दिल्लीत आहात, पण तुम्ही वरतून तुमचं लक्ष नक्कीच असेल. महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 5 वर्षांमध्ये खूप बदललं आहे. राज ठाकरे परवा आमच्या मुलाखतीत म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. विकासाचे मुद्दे येत नाहीत, गद्दार, खोके, अमुक तमुक किंवा याच सगळ्या मुद्द्यांवरती जास्ती चर्चा आपल्याला होताना दिसतात. विकासाचा मुद्दा कुठेतरी बाहेर पडतो, त्याची खंत वाटते नितीन गडकरींना. एकंदरीत राजकारणामध्ये डिटोरेशन आहे आणि डिटोरेशन आहेत सगळ्याच ठिकाणी आहे, कोणी त्याला अपवाद नाही. मुळामध्ये मूल्याधिष्ठित राजकारण आणि विचाराधिष्ठित राजकारण आणि लोकतंत्र असेल, समाजवाद असेल, सर्वधर्म समभाव असेल, याच्याबद्दलची आस्था आणि जातीयता आणि सांप्रदायिकता मुक्त विचार ही खरं म्हणजे देशाची समाजाची गरज आहे. पण दुर्दैवाने निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये काय केलं म्हणजे आपण जिंकून येऊ आणि लोक त्याला रिस्पॉन्स देतात, त्याच्यामुळे त्याचा तो परिणाम आहे. खरं म्हणजे राजकारणामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्याची गरज आहे. आज विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही समस्या आहे. पण याकरता सर्वदूर सर्व पक्षामध्ये जर लोकतंत्र मजबूत करायचं असेल आणि लोकतंत्रामध्ये गुणात्मक परिवर्तन करायचं असेल तर सिद्धांताच्या आणि विचाराच्या आधारावर जेव्हा पक्ष चालतील तेव्हा काही प्रमाणात ती परिस्थिती बदलेल. आणीबाणीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रात मोहन धारिया अण्णांना मी जवळून उगवतो, त्यावेळी त्यांनी त्या वातावरणात इंदिराजांच्या विरुद्ध भूमिका घेतली, चंद्रशेखर यांनी घेतली की नाही आम्हाला इमर्जन्सी नाही पडली. खरं म्हणजे हे जे वैचारिकदृष्ट्या काम करणारं जे नेतृत्व होतं ही आपल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी ताकद होती. पण आता आम्ही सगळ्यांनी मिळून पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याची जबाबदारी सर्व पक्षांची आहे आणि सगळ्यांनी आपले चाल चलन व्यवहार आणि चरित्रातून ते गुणात्मक परिवर्तन करण्याकरता प्रयत्न करण्यामध्येच देशाचं हित आहे.